सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। तपस्वाध्यायशुश्रूषा कृष्णपूजारतं मुनिं विश्वेशमिष्टदं वन्दे परिव्राट्चक्रवर्तिनम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओं। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदां वरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुङ्गवम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे बोलो सीतापति श्री रामचंद्र भगवान की। आम्ही कालच्या दिवसात भरत आणि रामाने तांगेल्या मध्ये गावचे तसं मार्मिक संवाद त्या आम्ही चिंतन केलं कशी भरत राम आता आपण वर सिंहासनावर बसता रोकांना घेऊन
वसिष्ठ जाबाली आणि तागेले सैन्याक घेऊन दंडकारण्या येता रामदलरीचे हांव पितृवाक्य परिपालन करचे म्हाका धर्म 14 वर्सां हांव वनवास करता तूं वस भरता म्हणून घेवन राम सांगता अंत्यार शरीरवाणी वरकेन जाता भरत राम पादुका स्वीकार करून घेवन तागेले मात्यार व्हरून नंदीग्रामांत वचून थंय पादुका पट्टाभिषेक करून राज्य शासन करता मुखारी पंचवटीत आम्ही चिंतन केले लक्ष्मण पंचवटी थंय येवन त्या स्थळार येवन अत्युद्भुत एक पर्णकुटीर निर्माण करून घेवन थंय वास करून घेवन आसताची राम सीता लक्ष्मण मध्ये येत म्हणून राम अत्रि महर्षीला आश्रमाक येता अनेक ऋषीमुनीला आश्रमाक थंय संचार करता करताची अगस्त्याला आश्रमाक येता थंय धनुर्बाण इत्यादी धारण करून घेवन मुखावेल्या दुष्टांक निग्रह करता म्हणलेल्या उद्देशान राम सीता लक्ष्मण येऊन पंचवटींत वास करून आशिल्ली संदर्भाक एक दिवसाक शूर्पणखा आगमन जाता शूर्पणखा रावण सहोदरी दुष्टचारिणी मोहित जावन रामा तू निघेलो तू यो आम्ही संसार करूया वटोची हांव लंकाधिपती रावणाल भयणी म्हणून सांगून घेता राम सांगता हांव एकपत्नी व्रतस्थ लक्ष्मणाले बस लक्ष्मण सांगता हांव रामसेवक तू निघेल अधीन जावका जाता म्हाका वारडीक जालं अडनावे म्हणटा ती दायना म्हणून वापास रामाला येता राम दायना म्हणता सीताच प्रतिबंधक म्हाका रामालो तो विवाह जावच्या का म्हणून लेख करून तिक गिण जायन तेदना राम लक्ष्मणाक आदेश करता हिगे नांकनी कातवर घाली नांकनी कान कातवर घाली म्हणेल तेदना लक्ष्मण तागेले बाणप्रयोग करता तिक विरूप करता ही त्या वचन खरदूषणांतरी पुरा सांगता खरदूषणा तांगेल नेतृत्वारे 14,000 जन राक्षस रामाक संहार करता म्हणजे नेताची जाल्यार राम तागेले प्रतापान अप्रतिहत पौरुषान सर्वांक अनेक रूप धारण करून घेवन सर्वांक संहार करता आणि तागेले पराक्रम प्रदर्शन करता मुखारी हिची शूर्पणखा वचून रावणाक सांगता अना हांव तुगेल खातीर ती सीता इतक सुंदरी की म्हणाली तुका विवाह जावच्याक एक योग्य स्त्री ती हांव तुगेल खातीर ती थंय चमकलेली ती तिगेल कसं आसता तीन केलेले अपराधो ती सांगून घेना त्या धांकून दवरता रावणाले सांगनाच ती सांगता हांव चमकलेलीची सीतेक हांगा आपोवन हाडच्याक जाल्यार तांणी विनाकारण म्हाका अशी विरूप केल्या तांकां तक्क शास्ती करी म्हणून शूर्पणखा सांगता आणि रडत ती रडणी कसं जाल्यार म्हणल्यार दुःख कसं जाल्यार म्हणल्यार एक तिगेलें सौंदर्य गेल्लें तिक कसं नाही म्हणारे तिगेन तितलं सौंदर्य आनी कोणें ना जाल्यार भद म्हळ्यार रामायणांतू आमी काल पळयल्या दुर्मुखी विशालाक्षी विरूप ती तिगेलें सौंदर्य कसं नाही ना जाल्यार तिक कसं नाही म्हळ्यार अत्यंत सुंदरी हावाची म्हण स्फुरत रूपिणी हाव मिगेल सौंदर्य वाईट केलें आतां मिगेल नांक कातोर घाल्या आतां मिगेल सुंदरता गेली म्हणून तिका दुःख रावण समाधान करता असो हांवें कसं केलें काय म्हळ्यार हिक बेजार जावचें नाका म्हण घेवन हिगेल म्हणके अनेक लोकांक नांक आनी कान कातोर घालून शूर्पणखा संघ म्हण घेवन केलें तिक बेजार जावचें नाका एक मनशाक उत्तर भारतांत ताका तशी कसकी झगडी लागता की कसकी आनी तो नांक कातोर गेल्या नांक कातोर गेलेल्या ताका त्या दिवस बघून पुरा जाणांना आपोवचें कसं नाही म्हळ्यार नांक नातिलो नांक नातिलो नांक नातिलो तशी संबोधन करचें सहज ते यंत्राक कातोर गेले दिसता नकटा म्हणटा हिंदीन नाक कट जाल्यार नकटा म्हणटा आनी तूं ताका पुरा जाणां तशी संबोधन करचें हाका पूर जावन गेल्या अवमान जाता तसले पुरा जन म्हाका अशी नांक नातिलो नातिलो म्हण आपयता पूण कसं करचें हाका उपाय कसो नाही हांवें चुकोवंक घेवका म्हण जाल्यार म्हूण ताण आलोचन केल्या एक काम करूया अशी जनान म्हाका संबोधन करचें राबकार होता म्हण जाल्यार
हांव संन्यास घेवन संत जाल्ले म्हणटरे म्हाका कोणें तशें आपयनाशें गौरव दिता तेज्यान कोणें म्हणून ताका आलोचना आयल्या ताणें संन्यास घेतला बिडी संन्यासी जाल्लो संत जालो संत जाल्ले नंतर वरकेंचे नामस्मरणी पडले थापले तो स्वामी नांक नातील स्वामी कसन करचे हांवें कसन केले रे हागेले परिहार जाता ना ह्या समस्या हाका अवमान जाता तशें आपल्याला कसन करचें संत जाल्ल्यार वरकेन हें वचें न्ही हाका समस्या तूं कितले तरी म्हळ्यार तागेले पुरो भेटचे जन येतले तांणी वरकेन निमणीत आशिल्लें तें स्वामी हें तुमगेलें नांक कात तोरणाचें कारण कसं नाही पूर जावंक गेलो ताका आतां इतले दिवस पुरायदान आपयत आशिल्लें आतां कारण वरकेन निमणूचें लागलें कसन करचें एकल्याक म्हणलें काय ताका पूर जावंक गेलें पुरायदान अशें आपोवन ताणें म्हणलें म्हळ्यार नांक कसले कातोवन गेलेले म्हण हांव तुका सांगता काय म्हाका एक दिवस रात्री स्वप्नांत परमात्मा आयलो परमात्मा प्रकट जावन स्वप्नांत ताणें सांगलें हांव तुका साक्षात्कार दिता तूं मिगेल भक्तो जाल्यार हांव तुका साक्षात्कार दिवं काय म्हणटा रे तूं मिगेल खातीर कसन करतलो म्हण देवान निमगेल म्हाका हांव म्हणलें देवाक देवा तूं साक्षात्कार तूं प्रकट जाता वय म्हण जाल्यार म्हाका प्राप्त जाता वय म्हण जाल्यार हांव शिरश्छेद करून तुका दिता मात्ती जाल्यार कातोर दिता हांव म्हण म्हणटा तेन्ना देवान कसन म्हणलें म्हळ्यार मात्ती कातोरच नाका कान मात्र कातोर दी म्हण म्हणलें म्हाका ताका हांव कसन केलें नांक कातोर दिलें परमात्मा म्हाका प्राप्त जालो पण आत्ता जाल्यार म्हाका सर्वत्र तो व्याप्त म्हण दिसता म्हगे लोटवस तो त्या भक्ताक एक इच्छा उत्पन्न जाली परमात्मा पळय येता तो वरकेन म्हणलें की स्वामी म्हाका वरकेन परमात्मा दाखयता दूर तुमी अज्ञानादून प्रकाशादिकां व्हरचें तुमगेलें कार्य मिगेल भितर आशिल्लें अज्ञान नाश करून प्रकाश दिया म्हाका वरकेन परमात्मा साक्षात्कार जावंच तशें अनुग्रह करा म्हणलें काय ताणें म्हणलें नाका कसलें का तूं नांक कातोवन घेवंक जाता म्हण म्हणलें काय परमात्मान दर्शन जावता म्हण नांक कातोवन गेल्यार दर्शन दर्शन जाता ना नांक गेल्यार व्हड ना तुमी कातोवन घाला ताणें ताचें नांक कातोवन घालें आनी तूं ताका मनाक कसं जालें आनेक मिगेलो तो आसा म्हणून तागे नांक कातोवन जाले नंतर तो भक्त म्हणटा स्वामी परमात्मा खंय दिसतना मू म्हाका तेन्ना स्वाम्यान म्हणलें खंय म्हाका वरकेन दिसतना म्हाका खंय दिसतास म्हण घेवन तशें जाल्यार कसलें करना हांव एकलो आशिल्लो म्हाका बेजार जालें पुरायदान म्हाका अशी आपेक आसलें नांक नातिलो म्हण घेवन आतां तूं मिगेले गुंपा आयलो तूं मिगेले समूहांत आयलो ताका वरकेन घेतलें ताणें आनी 4 जाणां घेतले अशी शूर्पणखाक वरकेन बेजार जावचें नाका म्हण रावणान एक संग करून दवरलें पुरायदानांत तशें करून आनी तूं रावण मारीचाले आयलो मारीचाले येवन तो निमून घेता पळय तूं एक सीतेक कसले एक उपाय करून ताणें दोन हाडटा हांव भिक्षुरूप धारण करून येता तूं मायामृग जावन बस तिका मोहीत करी राम तुगेलो मागशी येता तेन्ना कोणें नातीक संदर्भ पळोवन हांव येता प्रवेश करता घेवन रावण मारीचाक सांगता मारीच सांगता नाक रावणा म्हणून सांगता राम पराक्रमी तागेले बाण ताण वायव्यास्त्र प्रयोग केलेले तेन्ना समुद्रा तीरा येवन पडलेले मारीच म्हणटा नाका जाल्यार रावण हांव तुगेले रिक्वेस्ट करचें आयिल्लो न्हय हें म्हगेलें आज्ञा हें म्हगेलें आदेश तें परिपालन करचें तुगेलें धर्म नातल्यार हांव तुका मारतात रामादपि मर्तव्यं रावणादपि उभयोर्यदि यदि मर्तव्यं वरं रामो न रावणः तो म्हणटा मोर्च आसच हांव वांचेचो प्रश्न ना तूं रामान हातान कोणी मरतलो म्हण घेवन लेखून आनी तूं मायामृग जावन येता हांगा तें पळोवन ती मोहीत जाता सीता हें म्हाका जावं का म्हण म्हणटा आर्यपुत्रोभिरामोऽसौ मृगो हरति मे मनः इतले चेतोहारी मनोहारी हें चित्र की म्हळ्यार मृगो हरति मे मनः मिगेल मन हरण करता आसा तितलो सुंदर आसा हें म्हाका जाय म्हण म्हणटा राम लक्ष्मणाक जबाबदार दिवन ताचे मागशी वता ते हाडका सोडून हाडका लक्ष्मण म्हणटा नाका हांकां कसं की माय आसा असुराले म्हणटा जाल्यार राम म्हणटा असो असुराल माय आसल्यार एक असुराल संहार केले म्हणके जाता आमी ना म्हण जाल्यार त्या चित्रान तूं मेळटा हांव हाडटा म्हणून ताची मागशी वता तूं हेका मारीचाक कळटा मागशी मारीचो त्या मायामृग धांवन आयिल्लो दूर धांवता
कळत रामाक हो असुरुची ह्या रूपार आयला म्हण करता बाणप्रयोग करता मारीचो बाणप्रयोग केले तक्षण त्या बाणानं आघात जाता का रक्तसिक्त जाऊन पडता मृत म्हणताना हा सीते हा लक्ष्मणा आक्रंदन करता मरता किती म्हणले थंय रामान लक्ष्मणाक जबाबदारी दिला सीतेक पळून घ्या लक्ष्मण थंय पळून घेतस आता मारीच्यान हा सीता हा लक्ष्मणा म्हणून म्हणल्या नुत म्हणलेलं असलं ना रामाले ध्वनी अनुकरण करून म्हणतो राम उलेले म्हणके जाऊ का राम कसं की कष्टार असं म्हणून सीतेक भ्रम येऊ का तशी हा रामा ध्वनी अनुकरण करून हा सीता हा लक्ष्मणा म्हणल्या सीते खांद चिंते आरंभ झाले मी गेले पतिदेव कसं की समस्येंत असं की म्हणून घेऊन राणा मध्ये चमकाला कसं की झालंय असुराला आक्रमण जाऊ झाला की लक्ष्मणा बस अपेतस लक्ष्मण म्हणता हा खंचे कारणावचन राम समर्थ अस कसं नाही होड आक्रमण झालं ते फेस करते सामर्थ्य रामा असं देवान देवता झाली ताक भित्ताची म्हणल्यानंतर ह्या कसं नाही होड विषय नाही सीत म्हणता ना बस ताक कसं की जाता तू त्वचकाची म्हणून सीता लक्ष्मणात मस्त फोर्स करता लक्ष्मण म्हणता हा वच्च जायना की त्या मला करणार मागे जबाबदारी दिला ह्या मी कर्तव्य तू पळून घेऊच्या कारण सांगून गेला हा त्या वचन दिला रामात वचन भ्रष्ट जायना हा बरोबर म्हणता सीता तो कसं वचन ती उल्लोचन आसिल्या लक्ष्मणाले की तसला अत्यंत कठोर निष्ठुर कटुवचन उल्लेख सीता मम हेतो प्रतिच्छन्नः सीता सांगता लक्ष्मणा म्हाका कळ्ळें तुगे दुरुद्देश कसं नाही म्हणून कळ्ळें तुगे उद्देश इतले दिवस कसं नाही म्हणून म्हाका गोत नाशिल्लें आजी कळ्ळें म्हणून म्हणटा सीता सुदुष्टस्त्वं वने रामम् एकमेकोऽनुगच्छति मम हेतोः प्रतिच्छन्नः प्रयुक्तो भरते नवा सुदुष्टस्त्वं तू दुष्ट तुव लक्ष्मणा किती म्हणाली तुगेल्या मना असेल इच्छा आधी पूर्ण जातस कसं म्हणत तुगेली उद्देश कसा नाशिला एक दिवस हावा तू आईला आम्ही गेलो तो अण्णाले आणि वन्नेले सेवा करता म्हणून आईला कसं लायका म्हणाले एक दिवस राम तागेलीतला अशी अरण्या चमकलेल ते ना असुराल की राक्षसाला आक्रमण जाऊन थई मरता तदनंतर हाव एकली जाता मिगेल वै तुक दृष्टी माक प्राप्त करून घेऊ का म्हणून उद्देश तुगे मनांत असं म्हणत असल कठोर वचन कसन उल्लोचन आसिला तसल वचन उल्लेच लक्ष्मणाक स्वाभिमानिक स्वाभिमान भंग जात टाका मक्क अशी उरलेली हा प्रामाणिक धावून सीतारामाला सेवा करच्या आईला मक्का सीतेन अशी म्हणतो इतकं स्वाभिमान म्हणतो ताका स्वाभिमाना भंग आयल्या म्हणून तत्क्षण तो थंय स्थळ परित्याग करून तो सांगता दैवतं भवती मम उत्तरं नोत्सहे वक्तुं तू आता मी गेले आक्षेप केला ताका हा उत्तर दिले जाल्यार उत्तरं नोत्सहे वक्तुं आता म्हाका उत्तर दिवच्या समय ना कित्याक आपल्याला मिगेल स्वाभिमाना भंग आयला आणि हा उत्तर दिल्यार आनी इतलं कठोर वचनान तुका उत्तर दिवं का म्हाका त्या इच्छा ना तुगेल मना बेजार करचे म्हाका इच्छा ना तू मिगेल दैवता म्हणून म्हणता त्या संदर्भाचेर जाल्यारीची तो देवता ही मिगेली म्हणून पूजन करतलो कित्याक म्हळ्यार ताका हांव समज तशी उपदेश केलेला आहे बस माम विद्धी जनकात्मजां सुमित्रेन सांगितलं बस तुका रामनान तू आम्हाला उडगा सायल्यारी सीत असं म्हणल्या का मातृत्व पडत असेल तो जाल्यार असल वचन उरलेलं तक्षण ताका दुःख जाल्या लक्ष्मण तत्क्षण परित्याग करून घेवन राम खंयच्या दिकान गेल्लो त्या दिकान येता ह्याचे समय पडून रावण भिक्षुरूप जावन संन्यासी जावन थंय पंचवटीच्या त्या आश्रमाक येता एक संन्यासी म्हण तक्षण खंयची संन्यासी आयला पळया एक लक्ष्मणाना सीतेना लक्ष्मणा वस तो रामा कसा की तोंड जाल्ला की म्हणून म्हणेल तेन्ना लक्ष्मणान नाटक करूं येत असेल जाय हा वत्ता म्हणून सांगून वचून थंय खंय रुकामाक्षी राबून तिका पळयत असेल रक्षण करूं येत असेल जाल्यार कर न्ही लक्ष्मणा सीता चमकलो ताका कारण कसं म्हळ्यार
पण या मुकाबेल कार्याने पुरा जावता ताका सामान्य जाऊन तू असं म्हणत तो वचून मागशी रापून पडयता कोणी येताच की ना म्हणून मागशी रापून रक्षण करत तो सीतेक कळनाशी दरारी ताके स्वाभिमानाचा भंग येऊचे कसं वचन उरलेल्यावर मात्र तो वता कोप्पान सीता चमकलो हांगी ही एकली झाली रावण भिक्षू रूप धारण करून घेऊन आयलो परस्पर संभाषण करता रावण तत्क्षणताने त्या वेश परिवर्तन करून घेऊन सीतेन कसं लेखले एक रावण आई संन्यासी आयला संन्यासी भिक्षी देऊ का म्हणून भिक्षी दिक्त म्हणताना हाण हागे नैज रूप दाखवलाय रावण सांगता नाना प्रकाराचे प्रलोभन इतके आकर्षित जातो म्हणजे सीतेक पडून त्या क्षणात तो सांगता मुखारे अशोकनांदवर घेतलेले नाना प्रकारावर प्रयत्न करतो तो सीतेक वर समजेव का म्हणून त्याला आत्तदलरीचे प्रयत्न करतो असतो प्रयास करत असत सीते यो हा लंकाधिपती रामाला कसं नसतो तू खरी हंग पड्या रामाला तू म्हणजे कसं तू सुख ह्या अरण्यात वास करून नसतो तू राणी मिगेल उठू यो मंडोदरी दलरीची हा दोन्ही स्थानावर होता तू मिगेल उठू यो समग्र नवग्रह त्रिपुरामाक भीताची इंद्रादी देवता सर्व भीताची माका तसं लंकाधिपती हवा यॉम गेलो ती ऐकना म्हणताना आणि कसं रावण तिक्का धोरण अपहरण कोर का म्हणताना सीता आवसख्या अग्नीचे स्मरण करत काही पडे आम्ही कसं रावणांत सीतेक अपहरण करून नेल्या सीता म्हणून लेखताची मध्वाचारी बरेताची रावणान सीतेक अपहरण कोर का म्हणताना कोरच्या संदर्भात सीतेन अग्नी स्मरण केले अग्नी आईलो अग्नी येऊन रावणा सांगले काय रावणा तू ह्या सीतेक अपहरण करू नका की त्यामुळे तू खंची सीतेक अपहरण करू का म्हणून लेखला ती सीता भद सीता नाही सीतेक प्रतिरूप है भद म्हणजे तिची सीता कोण असेल ते भद सीता त्याला अग्नीना रावणाक फटी सांगले ही सीता भद सीता नाही ही त्या सीताचे एक प्रतिरूप की त्यामुळे रे तुझे तसं दुष्ट कोणे येऊन हंगा अपहरण करून बत्तले म्हणे भयानाची ती ऑलरेडी अग्नीच मुखांतर म्हणे हावं ते पाताळा सोडला मुखार्थी खंचान कैलास आवता असे कोणी अपहरण करच्या पूर्व भयाना ती थई गेली आता ही आता प्रतिरूप प्रतिकृती तिथल्याची हाव पाताळा असे सीतेक हाव हाण दित तुका म्हणून अग्नी फटी सांगत बदमळे सीता थई असत रावणात कसं नाही म्हणाले एक ताक वर दिले ब्रह्मावैर विश्वास असतो ताकेल वचनावैर आणि अग्नीवैर विश्वास असेल काय अग्नीन सांगल्यामुळे दक्षिणा ताक विश्वास जायचं म्हणाला अग्नीन कसं केलंय असेल भद्र सीतेक पाताळा आपण वरून थय असल्या वेदवती म्हणून कोण असेल हाजी पुढे योगाग्नीला रावणान बलात्कार करू का म्हणून येऊन ती गेलाय जटाजूट धरून तांडी येते ना तिने शाप दिलेला मिगेल निमित्त तुका मिगेल मुकावेल जन्म तुझे मरणाचं कारण जाता म्हणजे सांगितलं योगाग्नी प्राणपरित्याग केलेला ती जर लक्ष्मी स्वरूपाची वेदवती त्या वेदवती पाताळा असे कसं केलंय अग्नीने त्या वेदवती हाण रावण आले काय वेदवती म्हणाली थई त्या एक सीते म्हणकेची सीतेल प्रतिकृती तिथलेची बदल सीता नाही सीतेल प्रतिरूप बदल सीतेकडे आपण पाताळा आता थंचान आपण हाडलेले ह्या सीतेक म्हणजे वेदवती का ताजी भितरी त्या प्रतिकृती मात्र जड ताक कसं नाही चैतन्य येऊ का म्हणलं सर्व क्रियाकलाप जाऊ का म्हणलं कोणाने एक जीवाचे प्रवेश जाऊ का तीन जीव असेल काही त्याच्या भीतर एक स्वयं वेदवतीला आवेश असेल सीता एक अंशांत असेल त्याच्या भीतरी ना म्हणणे सीता असेल या शरीरात त्याची ओटूची इंद्र एक अंशान असेल आणि तो अस्सल सीताच प्रतिरूप रावणान अपहरण केलंय बदल सीतेचे अंश असेल त्याच्या भीतर रावणान अपहरण केलेलं त्यांचे प्रतिरूप असेल त्यांचं सीतेल अंश वर्गे नसेल वेदवतील आवेश वर्गे नसेल त्या अपहरण केलं बदल सीता पाताला वचून कैलास गेले हे मध्वाचार्य निर्णय तिथाची आणि तो हेकडे अपहरणा दाता थई मारीचो मर्त म्हणताना रामाला हत्ता मरतो रामाला हत्ता मरूया म्हणून ह्या होड भाग्य म्हणून ताणे मेल्लं नाही तो रावणाक उपकार करून रामात अपकार करून मरूया म्हणून घेऊन हा सीता हा लक्ष्मणा म्हणून रामाला ध्वनी अनुकरण करून मेलो हेकडे राम वापस येत म्हणताना लक्ष्मण मेळलो लक्ष्मणा वेळ लक्ष्मणा कसं नाही सोडा येईल तू हा तो सांगितलं ना आता कसं अवघड झाला की कसं की थई
या वचा वचा म्हणाल लक्ष्मण म्हणाला ना मक्का सीतेने इतलं कटुवचन उल्लेख की म्हणाले मिगेल स्वाभिमानात भंग आईला का हा आईलो म्हणाल काय राम म्हणाला तुका मिगेल वचन परिपालन करूचे मुख्य की तुगेला स्वाभिमान मुख्य म्हणाल दुःख झालं का ना आवश्यकच्या नासिला म्हणून पश्चात्ताप झालं लक्ष्मणात त्या दिवसो रामाना आईला लक्ष्मणाला उठवायले हने येऊन पंचवटीच्या परिसरांत पडेताची हंग सीतना सीत खरी पडलं थैना स्वतीता स्वतीत राम विलाप करता खै गेली सीता खै गेली तू म्हणून खरी सीत मिळना रावणाला अपहरण करता येईल रथांत आपण होरताला राम लक्ष्मणात घेऊन पुराकडे स्वतीता भोवता पुरा वृक्ष इतले तरी म्हणे रामाका सीता नाम येऊन सीता विरहाना विलाप करतो का अशी जड पदार्थ वृक्ष झाडची पुरा ताकदी निमित्त काही खै गेल्या सीता संघाची माता वनदेवते निमित्त काही खै गेल्या सीता दिसताना ती खै गेल्या राम सांगतो लक्ष्मणा पडल्या ह्या प्राण्याने पुरा उल्लोचे प्रयत्न करतासाठी कसं की दल्ला सीतेक कोणकी अपहरण केला की म्हणून ह्या प्राणी दौड पडायला माका कळता त्यांनी कसं की उल्लोका म्हणून प्रयत्न करतासाठी लक्ष्मणातला उल्लोचे दाखताना त्यांच्या राम विलाप करता कसं हावा कसं एक होड अपराध केलाय तो तागेल वेळ घाण घेता यद्यपि लक्ष्मणानं सोडे लक्ष्मणा जबाबदार दिले पळून घ्यायच्या लक्ष्मण पुढे नाशी येता त्याला राम हा होड अपराध केला म्हणजे बाईले खाव आपण हाण तिक रक्षण देऊच्या दायनी मग माता कसं करचे विलाप करत म्हणताना थई रावण सीतेक अपहरण करून रथारवत म्हणताना जटायू दशरथा मित्र तो तक्का ताणे रामाला सांगितले रामा तुम्ही कोणी नातीन ते ना हाव सीतेक हाव पळून घेतला मग ताणे सांगितले जटायू रामानं लक्ष्मणांकडे गेले दक्षिण जटायू जबाबदारी पळून घ्यायच्या रावणानं अपहरण केले जटायू प्रतिभटन करता रावणाला विरुद्ध युद्ध येता सीता अपहरण तावच्या नाम तडसीता दलरे रावणाला पराक्रमा येत राहता जटायू खैरपच्या साध्यास जटायू प्रयत्न करता इतलं तरी म्हणजे जटायू तागेल्या रथा बांधिले तसं अश्व भड कसं नसतं ताचे संहार करता रावणात दलारी मस्त बंद येऊन त्या पाक्यानं मारता ताचे यथाशक्ती प्रयत्न करत होता सीतापहरण तावच्या ना दलारी रावणाका अंत्यार कसं करत रावण ह्या खंचकी पक्षी मस्त उपद्रव दिसतं समजता गेलं खडक घालताना पातवर घालता जटायू पतन जाता ह्याकडे जटायू सीतापहरण झालेले विषय हा रामात सांगा घेऊन प्राण आणि कसं वत्ता दलर त्या प्राण धोरण येऊन राबला राम येऊ का रामाने येऊपर्यंत ह्या प्राण असता हा त्या सीतापहरण झालेले विषय सांगा जटायू थै पडला राम लक्ष्मण हेकडे शोधिता सीते येत म्हणताना जटायू पक्षीवाहन परमात्मा राम हंगा हा विहग